गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ। आजचं हे निरूपण आहे ना, त्या आजचं निरूपण म्हणजे भरपूर माऊलींच्या कमेंट आल्या होत्या की स्वामी समर्थांबद्दल काहीतरी बोला, स्वामी समर्थांवर निरूपण करा। म्हणून आजचा विषय आहे ना, स्वामी समर्थांबद्दल आपण बोलणार आहोत। नक्की स्वामी समर्थ कोण होते? स्वामी समर्थांनी समाधी का घेतली? स्वामी समर्थ दक्षिणा का मागायचे? या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ना, आज या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत। म्हणजे गुरुवार आला ना की अनेक भक्तांच्या घरामध्ये दिवा लागतो, स्वामींचं नाव घेतलं जातं आणि मनात एक वेगळीच शांतता उतरते। कारण गुरुवार हा फक्त आठवड्याचा एक दिवस नसतो, तर तो स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचीच आठवण करून देतो ना। ज्याच्या जीवनात अंधार आहे, ज्याच्या मनात चिंता आहे, ज्यांच्या घरात संकट आहे ना, अशा प्रत्येक भक्तासाठी गुरुवार हा आशेचा दिवस बनतो। स्वामी समर्थ महाराज आहेत ना, या अक्कलकोटचे महान संत होते आणि त्यांनी आयुष्यभर भक्तांचे दुःख दूर केलं, संकटात आधार दिला आणि श्रद्धेची खरी ताकद लोकांना दाखवून दिली। म्हणूनच गुरुवारी आहे ना, स्वामींची कथा ऐकणं, त्यांचं नामस्मरण करणं आणि सेवा करणं याला खूप विशेष महत्त्व दिलं जातं। अक्कलकोटमध्ये एक गरीब शेतकरी राहत होता। त्याची परिस्थिती खूप कठीण होती। शेतीत पीक येत नव्हतं, घरात धान्य नव्हतं, मुलांना पोटभर अन्नसुद्धा मिळत नव्हतं। पण या सगळ्या संकटामध्ये त्याने स्वामी समर्थांवरचा विश्वास कधीच सोडला नाही। तो रोज सकाळी उठून स्वामींच्या नावांचा जप करायचा, सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचा, उपासना करायचा आणि मग सर्व कामांना सुरुवात करायचा। त्याच्याकडे मोठी पूजा करण्यासाठी काही नव्हतं, पण त्याच्याकडे श्रद्धा होती। एक गुरुवार आला ना, त्या दिवशी त्याच्या घरी खायला काहीच नव्हतं। पत्नी रडत होती, मुलं भुकेने व्याकुळ झाली होती। पण त्या शेतकऱ्यानं पत्नीला सांगितलं, काळजी करू नकोस, आपले स्वामी समर्थ आहेत ना, ते नक्की काहीतरी मार्ग दाखवतील। त्यानं घराच्या कोपऱ्यामध्ये ठेवलेल्या त्या स्वामींच्या फोटोंसमोर एक छोटासा तेलाचा दिवा लावला। फुलं नव्हती, नैवेद्य नव्हतं, पण डोळ्यात फक्त भक्ती होती। हात जोडून तो स्वामींना म्हणाला, ओम स्वामी समर्थ, आज माझ्या लेकरांना भूक लागली आहे, आता तुम्हीच काहीतरी करा। एवढं बोलून तो शांत बसून गेला। थोड्या वेळानं दारावर टकटक झाली। दार उघडलं तर बाहेर एक साधू उभा होता। त्याच्या हातामध्ये अन्नानं भरलेली पिशवी होती। त्या साधूनं काहीही न बोलता ती पिशवी त्या शेतकऱ्याच्या हातामध्ये दिली आणि फक्त एवढंच म्हणाला, भक्ताची काळजी गुरु घेतो। शेतकरी काही बोलायच्या आतच तो साधू तिथून निघून गेला। शेतकरी मागे धावत बाहेर आला, पण रस्त्यावर कोणीच नव्हतं। तो थरथरला, त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं। त्याला समजलं की हे दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः स्वामी समर्थ महाराज होते। त्या दिवशी संपूर्ण कुटुंबाने पोटभर अन्न खाल्लं। पत्नीच्या डोळ्यात आनंद अश्रू होते, मुलं हसत होती आणि त्या गरीब शेतकऱ्याचा स्वामींवरील विश्वास आहे ना, अजूनच मजबूत झाला होता। अशा प्रकारे स्वामी समर्थ भक्तांची परीक्षा घेतात ना, पण शेवटी त्यांना कधीच एकटं सोडत नाहीत। गुरुवारी स्वामींची सेवा कशी करावी हे आता जाणून घेणं महत्त्वाचं आहे। सकाळी लवकर उठून
आंघोळ करावी, स्वच्छ कपडे घालावे, स्वामी समर्थांच्या फोटो किंवा मूर्तीसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा, अगरबत्ती लावावी, फुलं अर्पण करावी, शक्य असेल तर गूळ आणि चणे, साखर, केळी किंवा साधं नैवेद्य दाखवावा. त्यानंतर शांत बसून ओम स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. आणि हा जप आहे ना 108 वेळा करावा. 11 वेळा केला तरी चालेल, 21 वेळा केला तरी चालेल, पण 108 वेळा केला ना तर तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील ना, तुम्ही भगवंतापुढे मांडले ना, तर सर्व सॉल्व्ह होतात. जसे शक्य असेल ना तसं नामस्मरण करावं. गुरुवारी गरिबांना अन्नदान करणं, पक्ष्यांना दाणे टाकणं, गाईला चारा देणं, एखाद्या गरजू माणसाला मदत करणं, हे सुद्धा स्वामींची मोठी सेवा मानली जाते ना. कारण स्वामींना फक्त पूजा नाही तर दया, प्रेम आणि सेवा आहे ना, जास्त प्रिय आहे. आता अनेक भक्तांच्या मनामध्ये एक प्रश्न येतो की स्वामी समर्थांनी समाधानी का घेतली, ही समाधी का घेतली? इतके महान आणि शक्तिशाली संत असूनही त्यांनी समाधी स्वीकारली. यामागे खूप मोठं आध्यात्मिक कारण आहे. स्वामी समर्थ महाराज हे साधे मनुष्य होते का? अजिबात नव्हते. ते ईश्वराचा अवतारच मानले जातात ना. ते पृथ्वीवर आले होते लोकांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी, भक्तांच्या दुःखात साथ देण्यासाठी आणि श्रद्धेचा दीप लावण्यासाठीच आले होते ना. त्यांनी हजारो लोकांचे जीवन बदलले, आजारी लोकांना बरे केले, गरिबांना आधार दिला, निराश लोकांना आशा दिली. पण पृथ्वीवर प्रत्येक अवताराचं एक कार्य असतं. जेव्हा स्वामींना जाणवलं ना की त्यांनी आपलं कार्य पूर्ण केलं आहे, लोकांच्या मनात श्रद्धा जागी केली आहे, भक्तांना योग्य दिशा मिळाली आहे, तेव्हा त्यांनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. समाधी म्हणजे अंत नाही. समाधी म्हणजे शरीर सोडून सूक्ष्म रूपात भक्तांसोबत राहणं. स्वामी समर्थ आजही आपल्या भक्तांसोबत आहेत ना. अनेक भक्तांना आजही त्यांचे अनुभव येतात. संकटाच्या वेळी अचानक मदत मिळते, मनात शांतता मिळते, अडचणीमध्ये मार्ग निघतो आणि भक्त म्हणतो ही स्वामींचीच कृपा आहे. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांनी समाधी घेतली ना, पण त्यांची शक्ती आजही तिथे जाणवते. लाखो भक्त तिथे दर्शनासाठी येतात आणि मनापासून प्रार्थना करतात ना. अनेकांना तिथे जाऊन समाधान मिळतं, मन शांत होतं आणि विश्वास अजून वाढतो. म्हणून गुरुवार हा दिवस आहे ना, फक्त पूजा करण्याचा नाही तर विश्वास मजबूत करण्याचा दिवस आहे. कितीही संकट आलं ना, कितीही अडचण आली तरी स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवावी, कारण स्वामी भक्तांची साथ कधीच सोडत नाहीत. म्हणून रोज नाही जमलं तरी चालेल, गुरुवारी तरी मनापासून एकदा स्वामींचं नाव घ्या, डोळे बंद करून म्हणा ओम स्वामी समर्थ. हे नाव जितकं शक्तिशाली आहे ना की घाबरलेलं मन शांत होतं, दुःखी मनाला आधार मिळतो आणि निराश जीवनात पुन्हा आशेचा दिवा लागतो. स्वामी समर्थ म्हणायचे ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा त्यांचा शब्द आजही लाखो भक्तांच्या जीवनाचा आधार आहे. म्हणूनच श्रद्धा ठेवा, सेवा करा, नामस्मरण करा आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. स्वामी कुठेही गेलेले नाही. स्वामींना फक्त नामस्मरणाने हाक द्या, तुमच्या जवळ येऊन राहतील. फक्त तुम्ही कर्माने चांगले राहा, दान धर्म करा. जीवनात तुमच्या स्वामींची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही कर्माने चांगले राहिलात ना, तर जेव्हा तुमचे डोळे मिटले जातात तेव्हा स्वामींचं तेजस्वी रूप डोळ्यासमोर येतं. फाटकी कपडी, डोक्यावर फेटा, हातात काठी आणि चेहऱ्यावर अपार करुणा. स्वामींकडे पाहिलं ना की मन आपोआप शांत होतं. असं वाटतं की आपलं सगळं ओझं कुणीतरी हलकं करतंय. अशा या स्वामी समर्थ महाराजांनी
अनेक वेळा लोकांकडे हात पुढे करून दक्षिणा मागितली ना, आणि तेव्हा अनेकांच्या मनात प्रश्न उभा राहिला की एवढ्या मोठ्या शुद्ध पुरुषाला दक्षिणा कशासाठी हवी असेल बरं. पण खरं सांगायचं झालं ना, तर स्वामींना दक्षिणा कधीच पैशासाठी नको होती. स्वामींना पैसा नको होता, वस्तू नको होत्या, त्यांना माणसाचं मन हवं होतं ना. बघा ना, स्वामी समर्थ म्हणजे साधे संत नव्हते, ते दत्तात्रयांचे अवतारच मानले जातात ना. ते योगी पुरुष होते, सिद्ध होते, ज्याला जगात काहीच लागत नाही, ज्याला कसलीही कमी नाही. तो जर काही मागत असेल ना, तर त्यामागे नक्कीच खोल अर्थ असतो. स्वामी जेव्हा एखाद्याकडे दक्षिणा मागायचे ना, तेव्हा ते त्या माणसाच्या खिशामध्ये किती पैसे आहेत ते पाहत नव्हते. ते त्या माणसाच्या मनात काय आहे ना, ते पाहत होते. देताना मन मोकळा आहे की नाही, की घट्ट झालेला आहे, भीतीने भरलेला आहे, कंजूशीने भरलेला आहे, किंवा मी देतोय अशा गर्वानं भरलेला आहे. हे स्वामी ओळखायचे ना. आपण रोजच्या आयुष्यामध्ये पाहतो, काही घ्यायचं म्हटलं ना, किंवा काही द्यायचं म्हटलं की लगेच मनामध्ये हिशोब सुरू होतो. एवढं दिलं तर पुरेल का? याचा मला काय फायदा होईल? समोरचा खरंच लायक आहे का? स्वामींना हाच हिशोब मोडायचा होता, म्हणून ते दक्षिणा मागायचे ना. स्वामींसाठी किती दिलं याला काहीच अर्थ नव्हता. 2 रुपये दिले ना तरी चालायचे, 10 दिले तरी चालायचे, पण ते मनापासून दिलेले असावेत. देताना मन हलकं व्हायचं, घट्ट नाही. अनेक वेळा स्वामी मुद्दाम मोठ्या श्रीमंत लोकांकडे दक्षिणा मागायचे, कारण ज्यांच्याकडं जास्त आहे ना, त्यांच्या मनात नकळतपणे मी मोठा आहे असा भाव तयार होतो. हाच भाव माणसाला आतून बंद करून टाकतो ना. देताना हात आखडतो, मन आखडतं. स्वामींची दक्षिणा म्हणजे हाच आखडलेलं सैल करणं. म्हणून स्वामी म्हणायचे की मी तुझ्याकडून पैसा घेत नाही, मी तुझ्या मनातला भार घेतो. जेव्हा माणूस नम्रपणे शांतपणे दक्षिणा देतो ना, तेव्हा त्याचं मन हलकं होतं, डोक्यावरचं ओझं कमी होतं, आणि आयुष्यात अडकलेल्या गोष्टी थोड्या सुटायला लागतात. स्वामी दक्षिणा मागून लोकांना देण्याची सवय लावत असत, कारण जो देतो त्याच्या आयुष्यात काहीतरी चालू राहतं. जसं वाहणारं पाणी कधी सडत नाही, तसं देणं चालू ठेवलं ना की आयुष्य कधीच अडत नाही. पण जो मनुष्य धरून ठेवतो, माझंच माझं म्हणतो, त्याच्या आयुष्यामध्ये अडचणी वाढतात. स्वामी नेहमी सांगायचे ना की लक्ष्मी सगळ्यांकडे येते, पण थांबते त्याच्याच घरी जिथे मन मोठं असतं, देण्याची सवय असते. स्वामींच्या दृष्टीनं दक्षिणा म्हणजे व्यवहार नव्हता. आज दिलं आणि उद्या मिळेल असा हिशोब स्वामींना मान्य नव्हता ना. दक्षिणा म्हणजे कृतज्ञता, म्हणजे आपल्याला जे मिळालं आहे ना, म्हणजे त्याबद्दल मनातून धन्यवाद देणं. स्वामी कधीच असं म्हणाले नाहीत की एवढी दक्षिणा दिली तर हे मिळेल. ते नेहमी सांगायचे की योग्य वेळ आली ना की फळ आपोआप मिळणार आहे. माणसाला सगळं लगेच हवं असतो, पण स्वामी संयम शिकवत होते. गरीब माणसाकडेही स्वामी दक्षिणा मागायचे, कारण स्वामींच्या दृष्टीनं श्रीमंती ही पैशाची नसते, तर ती मनाचीच असते ना. गरीब माणूस थोडंसं जरी देतो ना, तर ते त्याच्यासाठी मोठा असतं, कारण ते मनातून आलेलं असतं. तिथे हिशोब नसतो, अपेक्षा नसते, फक्त श्रद्धा असते. स्वामींना हाच भाव हवा होता. स्वामी समर्थ दक्षिणा मागत असत ना, कारण भक्तांचं कर्म हलकं व्हावं, त्यांच्या मनातली कंजूसी कमी व्हावी, भीती कमी व्हावी, आणि आयुष्य थोडं मोकळं व्हावं. स्वामी थोडंसं घेत असत, पण त्याच्या बदल्यात माणसाच्या आयुष्यातलं मोठं ओझं काढून टाकत असत. म्हणून स्वामींची दक्षिणा ही मागणी नव्हती, ती एक कृपाच होती ना, एक शिकवण होती. माणसाला देणं शिकवणारी, मन मोठं करायला लावणारी. स्वामी स्वतःसाठी कधीच मागत नव्हते, ते सगळं आपल्या भल्यासाठीच करत होते ना. म्हणजे
मनुष्याचा जर विश्वास आणि श्रद्धा असेल ना तर स्वामी तुमच्या मनामध्ये आहेत. बघा, आपण आपल्या या भारतामध्ये अनेक संत महापुरुष होऊन गेले. समर्थ रामदास स्वामी, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली. बघा, स्वामी समर्थ म्हणजे अशा या संतांनी आहे ना, देव नक्की आहे कुठे हा आपल्याला दाखवला. जणू काही तेच देव होते ना. म्हणूनच संतांनी सांगितलं ना, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. म्हणून आपलं स्वभाव असा असावा या आपण सर्वांच्या आवडीचं व्हावं. कधीतरी आपण विचार करायला हवा. स्वामी समर्थांची कृपा अशीच होत नाही. कधी वाटलं गेला अक्कलकोटला आणि परत आला, स्वामींच्या तिथे थोडी उपासना केली आणि परत घरी आला आणि परत 365 दिवस परत वाईट कर्म करण्याची सुरुवात केली. त्यांना स्वामींची कृपा लाभेल का बरं? कधीच नाही. जो रोज उपासना करतो, 108 वेळा स्वामींचं नाव घेऊन मंत्र जपतो ना, त्याच्या जीवनामध्ये नक्कीच अंधकार निघून जाणार आहे. प्रकाशाची वाट त्याला मिळणार आहे. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आहे ना, कितीतरी संकट, कितीतरी दुःख आली ना, तरी स्वामी समर्थांना कधीच विसरू नका. आपल्या जीवनामध्ये जर आपला विश्वास आणि श्रद्धा असेल ना, तर तुम्ही डोळे मिटल्यावर लगेच स्वामी समर्थांचं दर्शन होईल. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.